नमस्कार पूर्ण, बरे आहे का? मी पण बरे आहे. जय सद्गुरू. आपण आज झुणका भाकरी करणार आहोत. झुणका चुलीवरचा छान मस्त लागतो, सगळ्यांनीच आवडतो. त्यामुळं करूया आपण झुणका भाकरी. असं कोण नाही की त्यांना झुणका आवडत नाही. आपण घट्ट झुणका करायचा चुलीवर मस्तपैकी. तुम्हाला दाखवते मी काय काय घेतलं त्यासाठी. 2 कांदे चिरून घेतलेत, ताजी कोथिंबीर घेतली, लसणाच्या पाकळ्या घेतल्यात 10-12, कढीपत्ता घेतला आहे. आता 1 वाटी मोठी बेसन पीठ घेतले, 2 चमचे लाल तिखट घेतले घरातलं, ही चवीपुरतं मीठ घेतले, 1 चमचा जिरं घेतले, 1 चमचा हळद घेतल्या आणि थोडीशी मोहरी घेतली. सुक्का झुणका चला बनवूया पुरीने. आपली चूल पिटल्या पुरून आपण आता काय कढई ठेवूया. त्यात 1 पळीभर तेल टाकायचं, छान झुणका होतो. जरा मोहरी टाकूया चमचाभर. आपली मोहरी जरा उडायला लागते का नाही तडतड, की मग आपण जिरं टाकायचं. चांगली मोहरी तडतड उडली की फोडणी चांगली बसते. आपण याच्यात जिरे टाकलेत, कांदा टाकायचा. कांदा जरा भरपूर घालायचा म्हणजे झुणका छान होतो. आता आपण ताजा कढीपत्ता आणला आपल्या झाडाचा, तो टाकूया. तेलात टाकायचा नाही, अंगावर उडते नाही तर तडतडते. असं टाकायचं, ह्याच्यात पण निघते भाजून चांगलं बसते फोडणी मस्त. त्याला आपण याच्यात मीठ टाकून घेऊया. आता मीठ टाकलं का नाही की कांदा लगेच भाजतो, म्हणजे मीठ टाकायचं कांद्याबरोबरच. आपण आता ह्याच्यात लसूण चेचला आहे, असा जरा मोठा मोठा चेचायचा म्हणजे छान लागतो पिठल्यात, मोठा मोठा चेचलेला. तर आपण लसूण टाकूया. कांद्याला चांगला गुलाबी कलर येतो, भाजून घेऊया कांदा. चला आपण आता 1 चमचा हळद घेतल्या टाकूया. कांदा भाजत आलाय आपला. कांदा भाजत भाजत आल्यावर हळद टाकायची, नाहीतर मग हळद खाली करपून बसते. आपला कांदा भाजलाय, आपण याच्यात 2 चमचे लाल तिखट टाकूया. आपण याच्यात आता बेसन पीठ घालूया. कोरडंच ओतायचं घालायचं, म्हणजे कोणाला गाठी होत नाही. ते त्याच्यात असं हलवून घेतलं की चांगलं. चला आपण आता हे कांदा बिंदा सगळं मिक्स करून घेऊया. चला आपण ह्याच्यात थोडंसं पाणी ओतूया. चला आपण आता चिरलेली कोथिंबीर टाकूया जरा वरून. मंद जाळावर ठेवायचं म्हणजे आतल्या आत का नाही मस्त झुणका वापरून निघतो. मंद जाळावर ठेवूया, 5 मिनटं ठेवूया. आता आपण झाकून असंच छान वाफ येते म्हणून मस्त. त्याला जरा कमी जाळावर ठेवायचं म्हणजे आतल्यात वाफ चढते त्याला. मस्त झालाय ना झुणका आपला चुलीवरचा, किती छान झाला बघा. आपण आता काढून घेऊया. झालाय आपला झुणका छान, बघा कसा झालाय. थोडंसंच पाणी घातले, अगदी थोडंसं. चला आपण आता भाकरी करून घेऊया. झाली आपली झुणका भाकरी तयार. झुणका भाकरी असा पदार्थ आहे की सगळ्यांना आवडतो. कशी मस्त चुलीवरची भाकरी आणि झुणका झालाय बघा, छान झाले का नाही. तुम्हाला माझी रेसिपी आवडली असली झुणका भाकरीची तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. या झुणका भाकरी खायला पूर्ण.